ते स्वभिज्ञस्वर हे धाम्ना स्वेन सदा कुरवंडी की जे अमृते ऐसे सुख से परवते नाहीच म्हणून चित्ते निश्चय केला. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणांनी बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 335 ओळीचा विचार करतो आहे. विषय आहे असुरी संपत्ती. असुरी संपत्तीचे जे लोक असतात त्यांचे विचार आचार या ठिकाणी सांगतात. कुरवंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीच म्हणून चित्ते निश्चय केला. की ज्या सुखावरून अमृत सुद्धा ओवाळून टाकावे असं ते स्त्रीपेक्षा वेगळं सुख मानत नाही, तितकं स्त्रीचं सुख मानतात. आणि म्हणून की त्यांच्या चित्ताने रसा निश्चयच केलेला आहे. स्त्रिया गायले ऐकावे, श्रीरूप डोळा देखावे, सर्वेंद्रिया अलिंगावे स्त्रिया, हा त्यांचा निश्चय असतो. मग तयाची श्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवते हे. मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्ग. मग त्यांना स्त्री सुंदर अमुक ठिकाणी आहे असे जर कळलं तर त्याचे स्त्री करता पाताळात असले तरी ते जातील, स्वर्गात असले तरी जातील. पूर्व पश्चिमानी दिशा त्या विभागात कुठे जरी असेल तरी ते जाते. स्त्रीच्या भोगा करता स्वर्ग असो, पाताळ असो किंवा दिशा असो, याच्याही पलीकडे ते धावत राहते. अशा पाश शतैर्बद्धा कामक्रोध परायणाः इहन्ते कामभोगार्थ मन्येयानार्थ संचयान्. 16व्या अध्यायाचा हा 12वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये सुद्धा आसुरी लोकांची आशा अपाश शतैर्बद्धा कामक्रोध परायणाः इहन्ते कामभोगार्थ
मन्यायनार्थ संचया. असुरी लोक जे असतात ते आशेच्या शेकडो पाशाने बांधलेले असतात. शेकडो पाशाने. अशा पाश शतैर्बद्धा. शेकडो पाशाने ते बांधलेले असतात. नाही आशेतच ते मरतात झाले. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षणैक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशिनता माया वेष्टीला माझे स्वहित नेणती कोणी. अशा तुका म्हणे जग बांधले आशेने. असुरीच तर आहेतच, शेकडो आशा पाशाने बद्ध असतात ते. पण सर्वच जीव आशेने बद्ध झालेले आहे. सर्व सुखाची आशा जन्म दिला. त्याला एक दृष्टांत दिला. आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळे मासा. तैसे कीजे विषयाशा तयासी गा. आमिष कवळू थोरी आशा. मासा जसा आमिषाच्या मिशे, मिशे म्हणजे आशेनं, आमिषाच्या मिशे गळगिळे मासा. फुटोनिया घसा मरण पावे. आमिषेच्या आशेने काहीतरी खायला आहे या आशेनं तो गळ गिळतो आणि शेवटी घसा फुटून मरून जा. आशा आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. अशा उपदरी भगवंताशी नीच वामनत्व आले त्याशी. अशा भगवंताला नाथराय वर्णन करतात. अशा उपदरी भगवंताशी नीच वामनत्व आले त्याशी. मागायची पाळी आली भगवंत. कुणाला मागितलं? काय आज एकादशी नाही. काही खाल्लं की नाही? घालतं नाही खाल्लं? खाल्लं बळीला. विरोचनाच्या बायकोने सांगितलं भला हुआ नहीं सती गई विरोचन के साथ. भला हुआ नहीं सती गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हाथ. ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हाथ. एवढा मुलगा भाग्यवान आहे की ज्याच्या पुढे भगवान भीक मागतात. नीच वामनत्व आले त्याशी. आमिष कवळू थोडी आशा. आशा ही फार वाईट आहे. सर्व जग आशेमध्ये बद्ध झालेलं आहे. सर्व सुखाची आशा जन्म दिला. मिळेल 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 मिळेल. मिळत तर नाही पण तशा मरतात. मिळेल म्हणूनच मरतात. का तर त्यांना सुखाचा पत्ता माहीत नाही. सुखाचा पत्ता माहीत. सुख कुठे आहे हे त्यांना कळत नाही. सर्वसामान्य जीवन. सगळ्या संतांनी सांगितलं प्रत्येक संतांची सुखाची व्याख्या वेगळी वेगळी आहे. सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारखा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा सर्व सुखे आली येथेची ओळली सर्व सुखे आली येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे संतांची देखिली चरणांबुजे सर्व सुखे आली येथेची ओळली सुख एक हेची ठाई बहुपायी संतांचे म्हणून केला वास नाही नास ते ठाई. या ठिकाणी म्हणतायत आमिष कवळ थोरी आशा 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 ही फार वाईट आहे. आणि प्रत्येक जीवाला आशा आहे ती सुखाची मिळत नाही. कारण सुख राहिलं पूर्वेला आणि हे बोंबलत चालले पश्चिमेला. कसं सुखाची गाठ पडेल? सुखाचा पत्ता माहीत नाही. साधू संतांनी सुखाचा पत्ता सांगितला या मूर्खांचा विश्वास बसत. हे संसाराच्या मागेच पळून 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 तोंड वासून सुख मिळत नाही तर कसं मिळेल? दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. सुख ज्याच्या सुख शोधता आहे तिथं सर्व काय आहे? सर्व दुःख आहे. तरी कळत नाही. ढोले खाऊन 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 बोथड होतात तरी कळत नाही. काय शहाणपणा आहे. तरी त्यातच मुंडकं खूप असतात, त्यातच मुंडकं खूप असतात, त्यातच मुंडकं खूप असतात. ज्ञानेश्वरी ऐकायची सुद्धा आवड. कोणी बरोबर येणार ती लक्षात ठेवा. आणि काही तुमच्या बरोबर देणार ही बरोबर येईल हे लक्षात. हे सोडविल तुम्हाला पण नाही सुटत माणसाला. काय काय अनेक जन्माचे संस्कार आहेत हमाली करायची. अनेक जन्माचे ताकद नाही. कुत्ता जाणे चमडा जाणे ताकद नाही आपल्याला. आपल्या ताकदीचं वाटोळ झालं सगळं. काही बोलू शकत नाही आणि आपला स्वार्थ साधू शकत नाही. आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा. एक तासभर तुम्हाला सवड होत नाही. काय दुर्दैव आहे, काय पाप आहे लक्षात ठेवा. आहेत 23 तास तर त्याच्यात मुंडकं खुपसलेलंच आहे. मग एक तास सुद्धा आपण काढू शकत नाही. इतकं पाप आहे लक्षात. आमिष कवळी थोरी आशा न विचारिता गिळी तैसे कीजे विषया पाशा विषयाशा तयासी. ज्याप्रमाणे तो मासा त्या आमिषाला गुंतला. आमिषामध्ये आपल्याला काहीतरी खायला मिळेल, काहीतरी खायला मिळेल. हे दुर्जन असतात ना मासे पकडणारे, त्या गळाला आमिष लावतात. त्यांना वाटतं कोण अन्नदाता आलाय कुणास ठाऊक. अन्नदाता म्हणून ते बिचारे धावत येतात आणि आशेनं ते
गिळतात. त्यांना माहित नाही हा यमाचा बाप आहे. न विचारिता गिळी. माणसाला कळला ना भूतांना, तर ते माणसाला काय कळलं बिचार. एवढी बुद्धी दिली माणसाला कळण्याकरता, एवढा सुंदर देह दिला तरी कळायला तयार हो नाहीये. लक्षात ठेवा, ते मासे बिचारे जडजीव आहे, त्याने काय करणार आहे. तैसे की जे विषयाशा तयासिया. मोठ्या आशेनं मासाच काय घेऊन बसले. सगळ्यांचं जगणं आशेवरच चाललंय. कशा कशाची आशा करतात कसं कुणाला नाही. आणि त्या आशेवर आपलं अमोल आयुष्य खर्च होत चालले. त्याचा विचार सुद्धा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा व्यवस्था. कोणता दिवस कसा, हे सगळे भूत जागेवरच राहतात. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. लक्षात ठेवा. तरी पण मनुष्याला हे कळायला तयार नाही. इतका आहे दुर्दैव. शेवटी तो गळाला अडकतो आणि प्राणाला कोण मासा. सगळे गळालाच अडकले, मरता तोंड वासून जातात. सगळे गळालाच अडकले. अडकले मोठ्याने म्हणतात काय. तेव्हा त्याप्रमाणे आसुरी लोकांना, आता आसुरी कुणाला म्हणावं हे सुद्धा अवघडच आहे. कारण आशेत कोण गुंतलं नाही. आसुरी कुणाला म्हणावं. आसुरी लोकांना विषयाच्या आशेनं बद्ध केलेला. ज्याना आशेनं तुम्हाला सोपी व्याख्या सांगते. ज्याना आशेनं बद्ध केलं ते आसुरी. मोकळे व्हा, टाकून द्या ती आशा आणि भगवंताच्या मागे लागा. मग आपल्याला विशेषण लागणार कोणतं. आसुरी विशेषण लागणार नाही. वांछित तव न पवती. गाथा वाचायला वेळ मिळाला, ज्ञानेश्वरी वाचायला वेळ मिळाला, भजन करायला वेळ मिळाला, देवाचं नाव घ्यायला वेळ. खटपट करिता गेला सारा वेळ. राम राम म्हणायला गेलं की बसली मोकळ्या म्हणायला म्हणतात बिचारे. नाम 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 नामाप्रते साधन नाही ऐसे वेद नीती ग्वाही. लक्षात. सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. जिबले तुला काय धंदा, घडी घडी भजावे गोविंद. जिभेला काही धंदा आहे का? काही. दुसऱ्याच्या भानगडीन कुटाने जर सोडले तर जिभेला काही उद्योग. आळस येतो माणूस. केव्हा तुम्ही किती गप्पा मारा, संसाराच्या अजिबात नाही तोंड वासत. पण माळ घेतली रे घेतली ते आळस आलाच की तोंड लागलेच वासायला. तू खूप
आगे माझे जीवे, आगे माझे जीवी आळस ठेविला गोसावे, एवढी हानी अनिक काय. आगे माझे जीवी आळस ठेविला गोसावी, एवढी हानी अनिक काय. यापेक्षा कोणती हानी आहे. देवाचं नाव घ्यायला गेलं की आळस येतो माणूस. आणि संसाराचा कुठलाही धंदा करा, आलेला जातो. काय जातो? आळस. आलस्याने मनुष्याना शरीर असतो महारिपू. परमार्थामध्ये आळस. तुका म्हणे जेणे आळस केला तो सर्वस्वे मुकला. ज्याने आळस केला तो सर्व मुकून गेला. आळस हा फार वाईट आहे, पण नियम काय येतो? कीर्तनात येतो, प्रवचनात येतो, भजनात येतो. माळ घेऊन बसल्या की काही आपले पडल्या पडल्या माळ घेऊन बसतात. तर केव्हा पडते हे केव्हा पडतात तेच कळत नाही. माळ कोणीकडे पडते आणि हे केव्हा पडतात. कारण माळ हे झोपेवरचं औषध आहे. ज्यांना झोप येत नाही ना त्यांनी माळ घेऊन नक्की येते. हो, ठेवलेली. वांछित तव नव पवती. बघा आमचे शिंदे साहेब कधी हसतात, सगळे कुठलं तर काहीतरी विचार डोक्यात. काही इथं जी माणसं आहेत ते हसणारच आहे, पण ते इथं नसतात. आणि दुसरी गोष्ट त्याला कळल्यावर काय हसायचं. ते म्हणतात कळतं त्याला काय हसायचं. वांछित तव न पवती, मग कोरडीची आशेची संतती. वाढवू वाढवू होती कोश किडे. वांछित तव न पवती. आता आशा तर करतात की नाही, पण आजपर्यंत कोणाची आशा पूर्ण झाली त्यांनी वर हात करा. मौली म्हणतात स्पष्ट, वांछित तव न पवती. आशा करतात, आशेनच मरतात, आशेतच. पण आजपर्यंत कोणाची आशा पूर्ण झालेली संसाराची, परमार्थाची नक्की होते. पण आपण कधी आशा करतो? माणसं कोणती आशा करतात? संसार. वांछित तव न पवती. आशा करतात एक होतं, तिसरंच. आशा करत राहतं बिचारी, पण तिसरंच घडतं. ती आणखी वाढली का कमी झाली? वाढतच जाते, बुडत नाहीच, कमी होत. शेवटी आशेतच मरतात. वांछित तव न पवती, मग कोरडीची आशेची संतप्ती. ज्यांना अपेक्षा असते, अपेक्षा. प्रत्येक जीव या संसारामध्ये अपेक्षा करत राहतो. प्रत्येक जीवाला, प्रत्येकाला वाटतं की आपण सुखी असावं, समाधानी असावं, आपल्याला शांतता असावी. प्रत्येक जीवाला असं वाटतं आणि त्याच्याकरता प्रयत्नही करत नाही. पण जे करायचं ते करत नाही, फालतू करतात ना. कसं ते फालतू प्रयत्न करतात. देवाच्या मागे काय लागतात,
काय 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 करतात लक्षात ठेवा. आता देव बिचारे काय करेल. मग ज्या देवाच्या मागे लागायला पाहिजे, जो देव आशा पूर्ण करतो त्या देवाच्या मागेच लागत नाही. हे फालतू जे देव आहेत का नाही, सेंदरी हेंदरी दैवते, सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, आपुल्या पोटाजी रडते, मागती शिते अवदान, काय ती देईल बराडी, काय ती, किंवा आपल्या इच्छा आणि कापणी. अरे जे एवढी सुद्धा अक्कल नाही आपल्याला. काय माणसं आहेत का जनावर. अरे जे एवढ्या नैवेद्यावर संतुष्ट होतात तर तुम्हाला काय देणार मूर्ख. नैवेद्य ठेवणारे हे मूर्ख आणि तो देवही महामूर्ख. देवही मी म्हणत नाही, महाराज म्हणतात. सेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी कोणची पुची भूते खेते, आपुल्या पोटाची रडती मागती शिते अवदान, आपुले इच्छे आणि का पिढी, काय ती देईल बराडी. अरे एवढ्या निवदावर जे संतुष्ट होतात ते तुम्हाला काय देणार ही तुम्हाला अक्कल नाही. आणि त्याच्या मागे तर आषाढ महिनाच आहे. आषाढी अमावस्येला काही लोकांमध्ये एवढी कणिक तंबायची, एवढे नैवेद्य करायचे, आणि जेवढा हा दिवसभर चालला बिचार माल, ते नैवेद्य घ्यायचे आणि जेवढे गावात देव असतील तो नाहीच वाटत. त्यांची सवय ठेवायची सगळ्या देवांना काय. आणि ते मी त्या सगळ्या देवाला आणि ते ठेवून ठेवून संध्याकाळी येतो मी काय सगळ्यांना एकटाच जोगवतो काय. तेव्हा मी मुद्दा काय सांगते लक्षात ठेवा, कोण काय देणार आहे. जे देणार आहे त्यांच्या मागे लागणार म्हणजे ते देतील तुम्हाला, तो देव देईल. तुम्ही या फालतू देवाच्या मागे लागता आणि आयुष्य बर्बाद करता. काय होईल. पण आजपर्यंतच्या आयुष्यात आता एवढं गेलं ना आतापर्यंत, त्यात काही मिळालं का हो या देवाकडून. तरी मूर्ख जातातच, ह्याची अक्कलच नाही. पिछे शाही ना आगे धकाय, काय बावळटपणा आहे. आमच्या पिढीच्यात ही पद्धत नाही गेलं. एकच एक रहिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. भानगड नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, माझ्या आजोबाला विचारलं, बाबा आपल्या देवघरात एकच देव आहे. लोकांचं देवघरात फार देव आहे. लोकांचं पाहिलं की आम्हाला लहानपणी असं वाटतं आपल्या घरात देव असं एवढं. बाबा लोकांचं देवघरात फार देव आहेत, आपल्या घरात एकच देव नाही. एकच आहे, अनेक नाहीच आहेत. ते महामूर्ख कोणाच्याही मागे लागत राहतात आणि वेळ फुकट. देव किती आहे? एकच. आणि देव नाही. गाथा वाचामध्ये सगळं त्यात लिहिलंय. वांछित तव न पवती, मग कोरडी आशेची संपत्ती संतती. वाढवू वाढ. त्यांच्याकडे काय बघता तुम्हीच विचार करा. त्यांच्याकडे बघतो प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे बघतो. त्यांच्याकडे काय बघायचं. सगळ्यांनी आपला आपला विचार करा ना. बघा काय सांगतोय, बघा काय सांगतोय. वांछित तव न पवती, मग कोरडीची आशेची संतती. मी काय पद्धत सांगत नाही, जे साधू संतांनी लिहून ठेवलं ते सांगतो. मग कोरडी, मग वाढवू वाढवू होती कोश किडे. आणि अशा प्रकारे
कोरडी आशेची परंपरा, कोरडी आशेची परंपरा ती वाढवून 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 शेवटी कोश किडे होतात. आशा वाढवणारे कोण होतात? कोश किडे. कोसल्याच्या किड्याप्रमाणे ते त्या आशेच्या बांधलेल्या घरात मरून जातात. काही मिळत नाही, काही मिळत नाही. आणि पसरिला अभिलाष अपूर्ण होय तोची द्वेष. एवं काम क्रोधावने अधिक पुरुषार्थ नाही. त्या प्रकारे पसरिला अभिलाष अपूर्ण होय तो द्वेष. मिश्राने सांगितलं शंकराला पाणी घालायचं, घातले 2-4 महिने, काहीच व्हायना. कशाचा देव आणि कशाची कार आली मग द्वेष करायला लागतात. अरे श्रद्धा ठेवा ना, होतं. तो भावनाच नाही एका ठिकाणी. हुरग हुर तुळजापूर, आवाजबाई इकडं, पुणबाई तिकडं, जोगोमा. मग त्या देवतेचा काय करतात? द्वेष करायला लागतात. अरे देवाजवळ फक्त सेवा करा, मागू नका. देवाकडे काहीही मागायचं हो नाही. जे तुम्ही कराल तसंच होत असतं. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेखा मिटेना रे भाई. काय वाटेल ते करावं तुम्ही. तुम्ही जे केलं तेच, जे पेरलं तेच. कशाला भानगडीत पडता? आता रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. भजन करा देवाचं, मुक्त होऊन झालं. बद्धता प्राप्त होणार हो नाही. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला कोणाचं लक्षण सांगताय? आसुरी. कोणाला म्हटलं मी? आसुरी कोणाला म्हटलं आज? ज्यांच्या ठिकाणी आशा आहे ते तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा